शेतकरी मित्रांनो नमस्कार। सध्या पाऊस चालू आहे, कधी ऊन पडते, कधी ढगाळ वातावरण असते। या वातावरणामध्ये सगळ्यात इफेक्ट होत आहे तो तूर पिकावरती आणि तूर पिकावरती बरेचशा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे आणि त्यामध्ये आपण जर पाहत असाल तर आता बऱ्याचशा ठिकाणी पावसामुळे तुरीला मर रोग लागणे, बऱ्याचशा ठिकाणी तुरीच्या खोळांवरती असे डॉट काळे डाग पडतात। काळे डाग पडल्यामुळे तिथं कचा पडतात आणि कचा पडल्यामुळे काय होतंय, तूर आहे ना सुकायला लागते, वाळायला लागते। या प्रकारचं आपल्या शेतकरी बांधवांचं हे तूर पिकाचं नुकसान होत आहे। शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना याविषयी तूर पिकात नेमके हे झाड कशाने सुकतात किंवा कशाने वाढतात हे बरेचसे आपल्या शेतकरी बांधवांना माहित नसते। मर रोग लागला म्हणतात, तूर उधळते आहे, परंतु यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत असतात। आता बरेचसे शेतकरी तूर अशी सुकायला लागल्यानंतर म्हणतात हा मर रोग आहे। जे मर रोग लागायचं कारण आहे फ्युजेरियम या बुरशीमुळे असते आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटते की हेच बुरशी यामुळेच मर रोग लागत आहे। परंतु शेतकरी मित्रांनो आपण या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि आता यावेळेस हे जे तूर सुकत आहे यावर बऱ्याचशा तुरीच्या खोळांवरती आपण पाहत असाल काळे डाग पडलेले आहेत, ठिपके पडलेले आहेत। कुठे बऱ्याचशा ठिकाणी काय होते, अशा तुरीला काळे डाग पडतात आणि तिथं खाचा पडतात। खाचा पडल्यानंतर काय होते, हळूहळू झाड सुकायला लागते, वाळायला लागते आणि झाड एकदम सुकून जाते, वाळते। हे जे कारण आहे हे फ्युजेरियम मर रोग याचं कारण नसून याला वेगळं कारण आहे आणि ते म्हणजेच आपण जर व्यवस्थित पाहत असाल तर आपल्या तुरीच्या मेन खोळावरती जे तुरीचं झाड आहे त्याच्या खोळावर काळे ठिपके दिसतील आणि तिथं खाचा पडलेल्या दिसतात। त्या खाचा पडल्यानंतर तिथं काय होते, झाड सुकायला लागते, हळूहळू ते झाड वाळायला लागते आणि वाळल्यानंतर आपल्याला असं वाटते की हे मर रोग लागलेला आहे। हे मर रोग नसून हा फायटोप्तेरा हा मर रोग आहे। या मर रोगावर आपल्याला जर उपाय करणे आहे किंवा तात्काळ या रोगाच्या याकडे आपण जर लक्ष दिलं नाही तर आपल्या तूर पिकावर बरंचसं नुकसान होईल। तर याला आपले लक्षणं काय आहेत हे मी सांगितले आपल्याला। आपल्या तुरीच्या खोळावर काळे डाग पडतात, असे ठिपक्यांमध्ये असतात। आता यामध्ये आपल्याला उपाय जर करणे असला तर आपल्याला यामध्ये उपाय करण्यात आणि उपाय करायचे असले तर आपल्याला दोन उपाय आहेत, एक रासायनिक आणि एक जैविक या प्रकारचे आपल्याला आहेत। आपण आता जर रासायनिक जर म्हटलं तर रासायनिक आपल्याला बुरशीनाशक घ्यावं लागतील। त्यामध्ये आहे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आहे, M45 आहे, कार्बेंडाझाईम, मेटॅलॅक्झिल M 4% वालं आणि मॅनकोझेब 64% वालं याचं संयुक्त मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे। हे संयुक्त मिश्रण घेताना किंवा आपल्याला जे योग्य वाटेल अशा प्रकारचे एक बुरशीनाशक घ्या रासायनिक आणि त्याचं काय करा, आपलं जे झाडाचं खोळ आहे त्या तुरीच्या झाडावरती आपल्याला ते 15 लिटर किंवा आपलं जे आपलं 15 लिटरचं जे चार्जिंग वाला पंप राहते या पंपामध्ये आपल्याला पर पंपाला 40 ग्रामच्या हिशोबाने 40 ग्रामच्या प्रमाणे नोझलने आपल्याला त्या खोळावरती फवारणी करणे आहे किंवा पूर्ण झाड फवारून काढायचा आहे। हा एक प्रकार झाला। किंवा ह्याच रासायनिक औषधाची आपण ड्रिंचिंग जरी केली तरी चालते। बुळाशी आपल्याला नोझल काढलं, आपल्या पंपाच्या दांडीचं नोझल काढायचं आणि नोझल काढून ड्रिंचिंग जरी केली तर हा एक आपल्याला फायदा होईल। पण या रासायनिक औषधीचे ड्रिंचिंग जे आपण करतो याचे जास्त दीर्घ कालावधीसाठी उपाय राहत नाहीत। तर यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचा जैविक उपाय आहे, तो म्हणजे आपले जैविक उपाय म्हणजे काय तर ट्रायकोडर्मा विरिडी हे जे जैविक मित्र बुरशी आहे तिचं आपल्याला ड्रिंचिंग करणं आहे आणि ड्रिंचिंग केल्यानंतर किंवा आधी आपल्याला जे झाडावर फवारणी करायची आहे, पूर्ण जे खोळ आहे त्या खोळावरती पूर्ण जे एका पर पंपला 50 ग्रॅम या हिशोबानं आपल्याला पर पंपला ट्रायकोडर्मा हे 50 ग्रॅम फवारणी करायची आहे पूर्ण बुळावरती। झाडाच्या पूर्ण बुंद्या म्हणजे जो खोळ आहे त्या खोळावरती आपल्याला फवारणी करणे आहे आणि नंतर आपल्याला लगेच जमिनीतून आपल्याला ड्रिंचिंग करणे आहे, आळवणी करणे आहे। म्हणजे आपण ह्या प्रकारचे दोन प्रकारच्या जर उपाय केला, काळजी केली तर आपल्या तूरमध्ये मर रोग किंवा हे जे लक्षण आहेत थांबतील आणि आपली तूर हे चांगल्या प्रकारे सुदृढ व्हायचं काम करेल। या प्रकारची माहिती आहे। आपण जर हे पाहत असाल तर आपण आतापर्यंत हा जो व्हिडिओ पाहिला शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण पाहत असाल की बेडवरती तूर होती, बेडवरती तूर आहे आणि या बेडवरच्या तुरीवरती कुठलाही मर रोगाचा प्रादुर्भाव किंवा जे काळे ठिपके आहेत या प्रकारचं कुठलंही असं आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत नाही। तर आपल्याला ह्या प्रकारची आपल्या शेतामध्ये तुरीच्या पिकाची काळजी घेणे आहे। धन्यवाद।